Saregama idea, Saregama. मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। रास्ते में चलूंगा न डर डर के, चाहे मुझे जीना पड़े मर मर के। मंजिल से पहले न लूंगा कहीं दम, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम। देने बाय थम। नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। धूप में पसीना मैं बहाऊंगा जहाँ, हरे हरे खेत लहराएंगे वहाँ। धरती पे फाके न पाएंगे जन्म, आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम। देने बाय थम। नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद। नमस्कार. आजच्या या प्रजासत्ताक दिनी या खास भागाची अशी सुरेल सुरुवात प्रशांत दामलेंनी केली आहे. त्यासाठी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूयात. त्याचप्रमाणे झी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा प्रजासत्ताक दिन आपण सगळ्यांनी दिवसभर जोशात साजरा केलेलाच असेल, पण आयडिया सारेगमपच्या या मंचावर सुद्धा हा दिवस आपण अजून वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत. तर मी अभिजित तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आयडिया सारेगमप स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. सगळ्यात आधी स्वागत करूयात आजच्या आपल्या मुख्याध्यापिका वंदना गुप्ते यांचं आणि पीटीचे स्ट्रिक्ट सर अवधूत गुप्ते. आणि त्यांनाच विचारूयात की हा नन्हा मुन्ना राही त्यांना कसा वाटलाय. क्या बात है प्रशांत जी. एक तर तुम्ही दिसताय जाम गोड, म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम महिला वर्गाला तुम्हाला आता येऊन असे गालगुच्चे घ्यावेसे असं, म्हणजे इतके गोड दिसताय. आणि गाण्याबद्दल तुमचं किती कौतुक करू की प्रोफेशनल गायकांनी देखील ह्यातनं धडा घेतला पाहिजे की तुम्ही आज जो कंट्रोल्ड व्हॉइस जो लावलात, स्पेशली जय हिंद म्हणत असताना उगाच फोर्स न देता आवाज कंट्रोल ठेवून आपण हे गाऊ शकतो हे तुम्ही दाखवलं. आणि खूपच छान गायलात. माझ्याकडनं देखील झी परिवाराला आपल्या सगळ्याच लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनी नक्की काय झालं या प्रश्नाचं उत्तर, आपली घटना स्थापन झाली 1950 साली, हे उत्तर सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्याआधी 20 वर्ष म्हणजे 1930 साली संपूर्ण स्वराज्याची मागणी ह्याच दिवशी झालेली होती. आणि मी असं म्हणेन की तेव्हापासून कदाचित त्यावेळेच्या क्रांतिकारकांनी पाहिलेला स्वातंत्र्य दिन म्हणून जो दिवस होता तो हा होता. आजच्या दिवशी आपण त्या क्रांतिकारकांचं स्वप्न जगतोय ह्याची पुन्हा एकदा प्रत्येकाने खात्री बाळगून आनंद व्यक्त केला पाहिजे. तर त्या क्रांतिकारकांसाठी पुन्हा एकदा सलाम. आता अवधूत माझ्याच मनातलं बोलला. मी तर तुला नेहमीच रसगुल्ला म्हणतेस. अरे तू कधी मोठा होणार रे प्रशांत, तू किती वर्ष एवढाच दिसतोस. आणि आज हे गाणं ऐकून तर आणखीच तो इतका फार गोड आहे, फार गोड आहे. तो मस्त गायला, गोड गायलास. थँक्यू. प्रशांत दादा, आता तुम्ही एनसीसी किंवा स्काउट
च्या या गणवेशामध्ये आहात, पण लहानपणी जसं तुम्ही मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की मला बैठे खेळ किंवा गायला सांगायचे आणि त्याच्यामध्येच मी भाग घ्यायचो, तर असं कधी कवायत बिवायत असं काही? हा योगायोग म्हणायला पाहिजे, कारण मी 4 वर्ष NCC केलेलं आहे. NCCत मी शाळेत 7वी 8वी 9वी 10वी 4ही वर्ष मी NCCत होतो. बरंच काही शिकायचा प्रयत्न केला होता आणि मला असं वाटतं की ही जी ताकद जी माझी आलेली आहे थोडीफार, ती तिथूनच आलेली आहे. कारण योग्य वयात मला त्या NCCने मला खूप काही दिलं. कारण त्यांचे जे एक्सरसाइज असतात, सकाळी उठायला लागतं, सकाळी 6 वाजता वगैरे उठायला लागतं आणि 7वीतल्या मुलाला 6 वाजता उठणं किती अवघड असतं, हो की नाही? सकाळी लवकर उठणं अवघड. आपण आईला सांगतो 5 मिनटं थांब ना जरा, 5 मिनटं थांब ना. पण सकाळी 7 वाजता, सकाळी 6 वाजता उठून 4 वर्ष सातत्याने तिकडे गेल्यामुळे एक मेहनत करायची मला NCCने सवय लावली. आणि माझं असं स्वप्न होतं आर्मीमध्ये जावं किंवा असं काहीतरी करावं, ते आज थोडंसं 1% पूर्ण झालंय. क्या बात. बरं, आजच्या भागासाठी, आजच्या या परफॉर्मन्ससाठी मार्क्स नाही आहेत, पण आपल्या मुख्याध्यापिका आणि पीटीच्या सरांकडून एक बक्षीस मात्र नक्की आहे. अरे वा. या इकडे बक्षीस घ्यायला. मुन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. प्रशांत दादा, आजचं तर छानच झालं, पण या पुढच्या सगळ्या जम्बो परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू. जय हिंद जय हिंद जय हिंद. सारेगमप ऐका सारेगमप